ही आहे माझा विठोबा चॅनल, प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा। हित व्हावे तरी दंभधुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभधुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे, आवडी विठ्ठल गायचे कांती, अलभ्यते ती लाभ धरा, आणि कांतरान द्यावी वसती, करावी हे शांती वासनेची, आवडे विठ्ठल गायचे कांती, अलभ्यते ती लाभ धरा। तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाऊगी हे वाचा वेचू नये, आवडे विठ्ठल गायचे कांती, अलभ्यते ती लाभ धरा। पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण, मंगलानांच वर्तारो, वंदे वाणी विनायको, सच्चिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्याय विहितवे, तापत्रय विनाशाय, श्री कृष्णाय वयं नमः। यं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं, द्वैपायनो विरह कातर आजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरो विनेदु, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलतकुण्डलं वसुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं कुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठला विठ्ठला। हित व्हावे तरी दंभधुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे, आवडे विठ्ठल गायचे कांती, अलभ्यते ती लाभ धरा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जगत नियंता पांडुरंग परमात्म्याच्या या परम पवित्र अशा भूमीमध्ये वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार सुरू असणारा नाथरा या गावामधील 37व्या वर्षाचा हा उत्सव, आणि त्यामध्ये आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी वाघपुष्प सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, गावाचं दैवत असणाऱ्या हनुमंतरायाच्या चरणी, आदि करून सगळ्या संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करण्याकरता
उपस्थित असणारी सगळी श्रोतृवर्ग मंडळी, ज्यांच्या वाणीमधून आपण मधुर अशी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, असे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रभाकरजी महाराज झोलकर, कीर्तनाला साथ संगती करता उपस्थित असणारी परिसरामधली सगळी गायक वादक वारकरी मंडळी, अभंगाला साथी करता असणारे आणि जे इथे येण्याचे निमित्त कारण ठरले असे आमचे जगदीश महाराज सोनवणे, आमचे दुसरे मृदंग वादक बडे महाराज, कीर्तनकार भी बडे, वाजवणारे बडे, ऐकणारे थोडी लहान आहेत सगळी मंडळी आणि विविध क्षेत्रामधली सगळे महानुभाव मंडळी आणि विज्ञानाच्या सदुपयोगामुळे ज्यांच्या कानावर शब्द जात असतील त्या सगळ्यांना व्यासगादीवरून प्रणाम. मस्तपै पायावर एक प्रसिद्ध असं गाव असणारं आपलं नाथराय भूमी. गाव खूप लहान आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सर्व मंडळी या गावाला ओळखतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणारी काही चांगली मंडळी या गावामध्ये जन्माला आलेली आहे आणि अशा या गावामध्ये येण्याचा हा योग कीर्तनरूपी वाघपुष्प संप्रदायाच्या नियमानुसार आपल्याला संत महात्म्यांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करायचा आहे. आणि ते कीर्तनरूपी वाघपुष्प गुंफण्याकरता ज्या अभंगाचा आश्रय घेतला तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे छत्रपती शिवाजी महाराजांना आध्यात्मिक नवे व्यावहारिकही मार्गदर्शन करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. उपदेश पर प्रकरणामधला हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हिताचं साधन सांगितलेलं आहे आणि त्या साधनाला साधक काय, बाधक काय, शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर उत्तेजन देणारं काय आहे आणि प्रतिबंध करणारं काय आहे याचं गोड असं वर्णन या अभंगात केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला हिताचं मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे. अभंगाचं चिंतन करता करता मी सांगत जाईल. हिताचं साधन फक्त एकाच चरणामध्ये सांगितलं, अर्ध्या चरणामध्ये सांगितलं. ते केल्यानंतर काय मिळेल त्याचं फल सांगितलं. पण ते करत असताना कोणत्या गोष्टी करू नये याच गोष्टी 3 चरणात सांगितलेल्या आहेत. वेदांताच्या पद्धतीने जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीचा अनुबंध चतुष्टय ठरवावा लागतो. मग अभंगाचा अधिकारी कोण आहे हे ठरवता येईल. अभंगाची जी भाषा आहे आणि त्या भाषेकडे जर आपण लक्ष दिलं तर या अभंगाचा अधिकारी सामान्य निश्चितच नाही. कारण की सामान्य माणसाला जर अभंग उपदेश करायचा असेल तर पहिले साधन सांगितलं जातं. जसं आपल्या सर्वसामान्यांना सांगितलेलं आहे, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. हे सर्वसामान्य करता आहे. पण या अभंगाचा जर विचार केला तो उपदेश नंतर सांगितला, साधन नंतर सांगितलं आणि पहिले प्रतिबंध सांगितला. म्हणून याचा अधिकारी निवडताना विचार करावा लागतो. विठ्ठल संत महात्म्यांच्या भूमीमध्ये आपला जन्म आहे, आपली चांगली परंपरा आहे आणि त्या संत परंपरेनुसार आपण चालतो. बघा, परमार्थाची भूमिका पाहत असताना परमार्थ कशा करता करायचा तर संसार करून जे फल प्राप्त झालेलं नाही,
ज्या फलाची मनुष्याला अत्यंत गरज आहे, ती गरज प्राप्त झाल्याशिवाय मनुष्याच्या जीवनाची साफल्यता होत नाही. ती गरज पूर्ण करण्याकरता आपण परमार्थ करतो. सगळी जण परमार्थ करतात, पण परमार्थ करत असताना परमार्थ करून प्राप्त काय होते, तर परमार्थ करून वास्तव हिताची प्राप्ती होते, आपलं कल्याण होते. आणि हे कल्याण करणारे कोण आहेत, तर संत महात्मेच आहेत. संत महात्मेच आहे. एखादा कोणी, कलियुगाचा काळ आहे, लोक बरेच शिकलेले आहेत आणि त्या शिक्षणाचा उपयोग चांगल्या गोष्टी करता करत नाही, आपल्या याच्यातल्या खोड्या काढण्याकरता करतात. की मग संतांनी का सांगायचं, आम्हाला समजत नाही का, आम्हाला समजत नाही का. पण जेव्हा तुकोबारायांसारखे संत महात्मे जर मागणी करतात, तेव्हा आपण सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. ही मागणी काही नवीन नाही. वारकरी मंडळी करताना सांगतो, महाराजांनाही सांगतो की देववर्य प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर यांनी ज्यांच्या मांडीवर जीव सोडला होता, असे वारकरी संप्रदायातील एक चांगले कीर्तनकार आणि स्वतः एक चांगले गायक असणारे अमृत महाराज नरखेडकर, त्यांची ही चाल आहे. ती चाल म्हणजे त्यांच्याच नावाने ओळखली जाते. तसं इकडे मराठवाड्यात येऊन चाली सांगण्यात का मी मोठा नाही झालो, कारण की नानी के आगे क्या नाही ननिहाल की बातें बताना, पण तरीही त्यांचं स्मरण, मोठ्यांचं स्मरण त्या माध्यमातून होते. बघा, मला सांगायचं हे होते की संत महात्म्यांकडे मागणी केलेली आहे की गोमटे ते करा, माझे गोमटे करा म्हणजे हित करा, कल्याण करा, बरोबर करा, चांगलं करा. म्हणून हा अभंग कोणाकरता आहे, तर मनुष्य जीवनाचे 3 गट करता येतील. 3 गट करता येतील. एक गट तो आहे की ज्या गटाला आपलं हित करून घ्यायची गरज नाही, कारण की त्यांचं हित झालेलं आहे.
चौथी याचे ठाई काहीच करणे नाही, काही गरज नाही, त्यांचं झालेलं आहे. एक गट असा आहे की त्यांना सांगून उपयोग होत नाही, काही नाही, त्यांना घेणं देणंच नाही, हिताचं त्यांना घेणं देणंच नाही. म्हणजे काही मंडळी अशी असतात बघा, अधिकारी प्रत्येक गोष्टीचा आहे, प्रत्येक गोष्टीला अधिकार आहे, प्रत्येक गोष्टीला. फक्त माणसालाच अधिकार असं नाही, चेतन गोष्टीलाच अधिकार आहे असं नाही. जड वस्तू असली तर तिलाही अधिकार आहे, जड वस्तू असेल तर तिचाही अधिकार आहे. आता त्या हातोडी जी आहे ती जड आहे पण तिचाही अधिकार आहे. पकवान चांगला वाजण्याकरता ठोकावंच लागतं, म्हणजे चांगलं वाजण्याकरता लोकांना ठोकावं लागते, लोक स्वीकारून घेतात, ठोकल्याशिवाय चांगलं वाजत नाही कोणी. आणि प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे. नख जी असतात, नख आपण काढल्यानंतर पोळीमध्ये बांधून किंवा तसे फेकून देतो बाहेर कचऱ्यावर, की कोणी घरात नेऊन ठेवते नख, काही सांगता नाही कलियुगात काय काय घडेल, पण कोणी सहसा नेऊन ठेवत नाही. पण त्या नखाचा अधिकार नाही का? पाठ खाजवली तर कशाची आठवण येते? लोक म्हणते उगाच कालच नख काढले, राहिले असते तर आज खाजवायला कामी आले असते. म्हणजे जगामध्ये कोणती गोष्ट असेल, जड असेल, चेतन असेल, प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे. तसे काही लोक जे असतात त्यांना सांगून उपयोगच ठरत नाही, कारण की त्यांना स्वतःच चांगलं करून घ्यावं असं वाटत नाही. तुकोबाराय सुद्धा देवनाथ बाबा सुद्धा म्हणतात, हृदय विश्वासे त्याचे ज्यांना सांगून उपयोग होत नाही. आणि तो वर्ग कोण आहे की ज्यांना आपल्या हितासोबत, कल्याणासोबत काही घेणं देणं नाही. पण एक वर्ग असा आहे की त्या वर्गाला असं वाटते की आपलं चांगलं व्हावं. तो वर्ग कोणता आहे तर तो वर्ग साधक मंडळींचा वर्ग आहे. आणि असे साधक मंडळी संत महात्म्यांकडे अपेक्षा करतात, कायमी उद्धार पावेल, कायमी उद्धार पावेल, कायमी उद्धार पावेल, कायमी उद्धार पावेल, कायम कृपा कर नारायण, कायम कृपा कर नारायण, कायम कृपा कर I
संत लोकांकडे जातात आणि संत मंडळींना विचारतात. म्हणजे ज्यांना आपलं चांगलं व्हावं वाटते तो या अभंगाचा अधिकारी आहे. पण मला याच्यातही एक सांगायचं की याच्यामध्ये दोन गट पडतात. तुम्ही मराठवाड्यातली मंडळी या छान ऐकता म्हणून अजून सांगण्याचा प्रयत्न करतो थोडंसं. काही मंडळी आपल्या हिताकरता चांगलं होण्याकरता प्रयत्न करतात, हे बरोबर आहे. पण तो प्रयत्न करत असताना जसे संत महात्मे सांगतात तसं करत नाही, आपल्या मनानं करतात काही आणि त्यांचं हित होऊ शकत नाही. मग त्यांची स्थिती काय होते त्याच्याकरता दोन प्रमाण आहेत. आणि तुम्ही एक शंका या अभंगावर घेऊ शकतात की तुम्ही आम्हाला हित करून घ्या, उद्धार करून घ्या, चांगलं करून घ्या, गोमटे करून घ्या असं सांगतात. अहो, भूतलावर असा कोणीतरी माणूस असतो का ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटत नाही? असेल का कोणीतरी की आपलं चांगलं व्हावं वाटत नाही असं तुम्हाला कोण शोधून सापडेल? माझं लागी दुःख व्हावे, कोणी आहे का? अरे प्रत्येकाला वाटते ना सुख प्राप्त व्हावं. पण मी तुम्हाला सांगू का, सुख कशाला म्हणतात, हित कशाला म्हणतात, चांगलं कशाला म्हणतात हेच आपल्याला कळलेलं नाही. अजून समोर बोलून जर जायचं म्हटलं तर वास्तव हित काय आहे, वास्तव बरवे होणं काय आहे, वास्तव चांगलं होणं काय आहे याची आपल्याला कल्पना नाही, याच्यामध्ये नवल नाही, आपल्या मायबापालाही कल्पना नाही. हित नाही ठावे आमचे मारुती बाबा सांगतात म्हणे मी एका ठिकाणी असंच कीर्तनाला गेलो, मी म्हणत होतो म्हणे भाग गेला, शेण झाला, गेला, अवघा झाला, आनंद मागं पाहत होतो आणि मागचे काय म्हणते ते म्हणून राहिले होते, भाग्या गेला, शेण गेला, नवघा झाला. अशी अडचणीची स्थिती येते. म्हणून इकडे सगळं ठीक आहे, विषय आपला हा चालू होता बघा की मायबापांनाही समजत नाही वास्तव हित काय आहे. जर मायबापांना समजलं असतं तर प्रल्हादासारखा भक्ती करणाऱ्या मुलाला हिरण्यकश्यपूने म्हटलं असतं की भक्ती करू नको, देवाचं नामचिंतन करू नको, समजलं ना. त्या काळात एक हिरण्यकश्यप होता, आज गावोगावी पडलेले आहे, काही कमी नाही, भरपूर आहे. असू द्या, मला त्याचा संबंध सांगायचा नाही. मग हित करण्याकरता, चांगलं करण्याकरता मुलं शाळेत शिकत नाहीत का? शाळेमध्ये हित होईल का सांगता येते का? आजच्या काळामध्ये 1967 साली कोठारी कमिशन नावाचं पहिलं शिक्षणाचं आयोग नेमल्या गेलं आणि त्या शिक्षणाच्या आयोगाचं पहिलं उद्देश होता शिक्षणाचा देण्याचा की चारित्र्य संपन्न पिढी तयार करणे. व्हॉट इज युअर ओपिनियन? झाली का चारित्र्य संपन्न पिढी तयार? होण्याची शक्यता कमी आहे. मी 2 वर्ष त्याच याच्यामध्ये काम केलेलं आहे. आमचे काही सहकारी प्राध्यापक आणि आमचेच विद्यार्थी सोबत बसूनच, त्याला काय म्हणतात तुमच्या इकडे आहे की नाही,
तंबाखूचा गोटा खर्रा वगैरे जे काही असते ते करत होते. शक्यता फार कमी आहे. मी विनोदाने एक दृष्टांत सांगत असतो, हे मी बनवलेलं आहे जगदीश महाराज, दुसरीकडे नाही सापडणार. माझं कोणी सांगितलं सांग तरी पण माझं पेटेंट माझं आहे की एकाच्या घरी इलेक्ट्रिकचं बिल आलं आणि इलेक्ट्रिकचं बिल आल्यानंतर त्याला वाटलं की आपला मुलगा इंग्रजीचं प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित करतो की नाही, म्हणून आपण त्याला विचारलं पाहिजे. and then he asked his children, what is this? हे काय आहे? हे बाळा हे काय आहे? पोरानं सांगितलं म्हणे बाबा हे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे, इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. त्या बापाला मला धन्यवाद द्यावा वाटतो की तो इतकी काळजी तरी घेत होता का पोरं शाळेत काय करतात याच्यावर लक्ष देत होता. म्हणून त्याला वाटलं की माझ्या मुलाचे प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित येत नाही आहे, आपण शाळेत गेलो पाहिजे. तो शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये जे वर्ग शिक्षक बसलेले होते त्या वर्ग शिक्षकांना सांगितलं म्हणे सर माझ्या मुलाला मी सहज विचारलं हे बिल कशाचं आहे, तर तो म्हणतो म्हणे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. शिक्षक म्हणाले मी मराठीचा शिक्षक आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही, माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही. त्याचं काही चांगलं नाही विचारायचं, यांनी रिस्पॉन्सिबिलिटी नाही म्हटल्यानंतर त्यांना वाटलं की इंग्रजीच्या शिक्षकापाशी गेलं पाहिजे. म्हणजे इंग्रजीचे शिक्षक कुठं आहे? रूम नंबर 102. तिथं गेले. तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं, हे सगळं सांगितलं, मी पुन्हा पुन्हा सांगत नाही. ज्याच्याकडे भांडवल कमी असते त्याला करावं लागते, पण आपल्याकडे वेळ नाही अजूनही जास्त. सगळं सांगितलं की मी असं असं विचारलं. त्या शिक्षकांकडे गेलो, त्यांनी सांगितलं आता तुम्ही काही सांगा ना. ते इंग्रजीचे शिक्षक म्हणू लागले की तुम्ही काळजी करू नका, तुमचा मुलगा अजून लहान आहे, त्याची कॅपॅसिटी व्हायची आहे, त्याची कॅपॅसिटी व्हायची आहे. त्याला म्हटलं आता काय करावं, कुंपणानं जर शेत खायला लागलं आता कसं करायचं. शेवटी त्याला वाटलं की एक तर माणूस अजून आहे ना शाळेचा मुख्याध्यापक, त्याच्याकडे जाऊन बघू काय होते. तो मुख्याध्यापकाच्या कॅबिन मध्ये गेला. कॅबिन मध्ये गेल्यानंतर तिथं जाऊन सगळं सांगितल्यानंतर आता त्याने पूर्णपासून सांगितलं की इलेक्ट्रिक बिल आलं, मी माझ्या मुलाला विचारलं, त्यानं म्हटलं इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे. मी शिक्षकांकडे गेलो तर ते शिक्षक मराठीचे होते, त्यांनी सांगितलं की माझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही. इंग्रजीच्या शिक्षकाकडे गेलो तर त्यांनी म्हटलं म्हणे की त्या मुलाची कॅपॅसिटी नाही. आता आम्ही काय करायचं? बरं 1-1 लाख रुपये तुम्ही वर्षाचं डोनेशन देता, आता आम्ही कसं करायचं? मुख्याध्यापकाला सांगितलं काळजी करू नका, तुमचा मुलगा जेव्हा युनिव्हर्सिटीत जाईल तेव्हा त्याची कॅपॅसिटी वाढेल आणि मग तो इलेक्ट्रिसिटी बरोबर म्हणजे मग आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार. ज्या ठिकाणी आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, हित व्हावं, कल्याण व्हावं याच्याकरता आपण टाकून राहिलो, तिची ही स्थिती आहे. मग सांगा काय करायचं, काय करायचं? पण मग हे कोण करू शकते? त्याची माझे हित करीती सदा, 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 माझे हित करीती सदा.
हिताहित या जगाचे. हे संत महात्मेच हित करू शकतात आणि म्हणून हिताचं मार्गदर्शन संत महात्म्याने करावं. आपल्याला हित म्हणजे काही कळत नाही. मला आता आठवत नाही, विदुर नीतीमध्ये आपल्या सुखाची व्याप्ती ही 6 गोष्टीमध्ये सांगितलेली आहे. मला श्लोक आठवत नाही आता, प्रवाहामध्ये येत नाही. त्याच्यातल्या 4-5 गोष्टी आठवतात. एखादी सुटली तर महाराजांनी सांगावं. पहिलं, पैसा प्राप्त करणं, याच्यामध्ये माणूस सुख पाहतो. सर्वसामान्य लोकांचा संबंध आहे. पैसा प्राप्त करणे याच्यामध्ये माणूस सुख पाहतो. दुसरं, प्रेम करणारी बायको भेटणं म्हणजे माणूस सुख समजतो. प्रेम करणारी बायको. तिसरं, गोड बोलणारी बायको जर मिळत असेल तर माणूस स्वतःला सुखी समजतो. म्हणजे याचा अर्थ 2 बायका करा असं नाही. याचा अर्थ प्रेम करणारी बायको ही गोड बोलणारीच असं सांगता येत नाही. आम्हाला त्याचा अनुभव नाही. त्या बाबतीत आम्ही दोघं मारुती रायाच्या सोबत आहोत. पण समाजाचे अनुभव पाहून लक्षात येतं काय 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 बाया बोलतात. हो, आम्ही जातो चहा घ्यायला. तसं मी चहा घेत नाही बरं, पण लोक बोलवतात चहा घ्यायला. गेल्यानंतर मग लक्षात येते काय बोलतात. जातवान माणूस असतात, आत्महत्या केल्याशिवाय नाही चालत. आमचे मोरारी बापू सांगतात, मी म्हणे 2 नवरा बायको गोव्याला गेले. गोव्याला गेल्यानंतर काय झालं, तिथे येशू ख्रिस्ताची ती मूर्ती होती. पत्नी पाया पडली. बिचारी भागवत वगैरे ऐकणारी असेल. पाया पडल्यानंतर पतिदेव म्हणू लागले, लग्नानंतर माझ्या कधीच पाया पडली नाही. लग्नाच्या दिवशी ते पडावं लागतं ब्राह्मण म्हणे म्हणून पडली. त्याच्यानंतर इतके वर्ष झाले कधीच पाया पडली नाही. पती म्हणे जिथं पाहिलं तिथं मुकाट्यानं बसतच नाही. मुकाट्यानं बसा, काय गरज आहे इथं म्हणायची. म्हणे माझ्या पाया का नाही पडली. ते म्हणजे हे जसा लटकला तसा तूही लटकून तुझ्या पाया पडली. असं असून चालत नाही. बायको कशी पाहिजे, प्रेम करणारी पाहिजे. नुसती तशी चालत नाही, तो गोड बोलणारीही पाहिजे. असं विदुर नीती सांगते. बरं, चांगलं कुटुंब असेल तर सुखाची प्राप्ती झाली आपण असं म्हणतो. आता संत महात्म्यांचा जर विचार करायचा झाला तर पहिलीच गोष्ट सांगितलेली आहे धन. आणि संत महात्मे म्हणतात, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. म्हणजे हिताच्या संदर्भातला जर विचार केला ना, बघा एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जे पूर्णच सांगणार पण एक असं म्हणावं लागते म्हणजे लोक जास्त लक्ष देतात. भागवतामध्ये पहिली भक्ती कोणती आहे? श्रवण आहे. आपल्याला माहिती आहे 7व्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलं. पण रामायणामध्ये सुद्धा 9वीदा भक्ती सांगितली, जी शबरी मातेला प्रभू रामचंद्रांनी सांगितली. आणि त्याच्यामध्ये पहिली भक्ती कोणती सांगितली? प्रथम भगती संत नगर संगा. प्रथम भगती संत नगर संगा. आणि योग वशिष्ठामध्ये सुद्धा तो श्लोक आहे. मोक्षाचे 4 दरवाजे सांगितले. त्याच्यामध्ये मोक्षद्वारे द्वारपाला चत्वार परिकीर्तिता शमो विचार संतोष चतुर्थ साधू संधान. 4था दरवाजा साधूची संगती सांगितली. तुकाराम महाराज तर स्पष्ट शब्दामध्ये सांगतात की बघ बाबा, दशा यवन बाणवली अंगी, 9वे पांगीला विषय संगी, काम क्रोध मोह लोभ त्यागी. पण तरी स्वतःला शहाणा झाला असं समजू नको. राहे संत संगी चुकू नको. संतांच्या संगतीमध्ये राहिल्याशिवाय
तू विचार कर. बघा, मी पहिले जे बोलून गेलो होतो की आपल्याही मध्ये गळ्यात माळ असली तरीही आपल्यामध्येही अशी काही मंडळी असतात. ती कशी असतात? नाटाच्या अभंगामध्ये दोन प्रमाण मला दिसतात की आपण जे म्हणतो की आम्हाला काय गरज आहे हे सांगायची का आमचं हित झालं पाहिजे, आमचं चांगलं झालं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात निश्चितच गरज आहे. कारण की आपली स्थिती कशी आहे? आपापला घात करा. माझा मीच झालो शत्रू, म्हणजे मी माझा शत्रू झालो. तुकोबाराय म्हणतात की आपा आपणा घात कर, म्हणून आपल्याला गरज आहे. मी सांगत काय होतो याच्याकडे लक्ष द्या की हिताचा जो विचार आहे तो हिताचा विचार आपल्या मायबापांनाही समजत नाही. संत महात्मेच हित करतात आणि आपली हिताची जी संकल्पना आहे ती विदुर नीतीप्रमाणे 6 गोष्टींमध्ये अटकलेली आहे. पण ते म्हणजे वास्तव हित नाही. आणि असा अधिकारी जो असेल त्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये हिताचा साधन जरी सांगितलं असेल, पण साधन सांगण्याच्या अगोदर जगद्गुरु तुकाराम महाराज, कारण की संत महात्म्यांची बघा, संत महात्म्यांची काय शक्ती आहे हो? संत महात्म्यांची काय शक्ती आहे? एकदा ब्रह्मदेवाला वाटलं की आपण गाढव नावाचा प्राणी तयार केला, आपण पाहिलं पाहिजे की या प्राण्याला तयार करून काही फायदा झाला की नाही. म्हणून ब्रह्मदेव खाली आला आणि खाली आल्यानंतर त्यांनी पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की गाढव प्राणी करून काही उपयोग झाला नाही. कारण की खाली काय पहिलेच गाढव कमी होती, ती 2 पायाची होती, पण काही कमी होती का? मी 2 पाय देऊन पुन्हा वाढवली, काही कमी नाही. कारण की गाढव जोडतात 4 पायाची 2 पायाची, काही पिल्यानंतर काय करतात? तेच करतात. मग काय गरज होती? मग त्यांना वाटलं की आता एक काम केलं पाहिजे, या गाढवाचं आपण घोडं करू, त्या गाढवाचं घोडं करू. पण ब्रह्मदेव करू शकला नाही. तुकाराम महाराजांना सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात काही हरकत नाही, गाढवाचे घोडे आम्ही करू, करू शकतात संत महाराज. मी दुसऱ्याचं कशाला सांगू? माझ्यासारखा गाढव कीर्तन करू शकतो, हे गाढवाचं घोडं करूनच आहे. अजून तुम्हाला एक सांगून जाऊ का? मी बऱ्याच ठिकाणी जातो भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, आणि समाज म्हणून मला विचार करायचा नाही, निश्चितच करायचा. कारण की आपल्या वारकऱ्याची ती शिकवणूकच नाही. वैष्णवाची याती वाणी जो आपण हे सांगणारा आपला संप्रदाय आहे. परंतु मी कधी कधी हा विचार करतो की जो समाज जो अत्यंत मागासलेला होता, आपला समाज. आमचे एक नातेवाईक सांगत होते, म्हणे धाब्यावर जर दुसरे लोक जेवायला आले आणि तिथं वंजारी जर दिसले तर ते लोक तिथून पळून जायचे का, हे काही आपल्याला सुखाला घेऊन देणार नाही. आज असे लोक गळ्यामध्ये माळ घालतात
असे लोक पंढरपूरची वारी करतात, असे लोक संत महात्म्यांच्या वचनावर विश्वास ठेवतात आणि असे लोक जर पवित्र जीवन जगत असतील तर भगवान बाबाच्या कृपेनं हे गाढवाचं घोडं करणं. बघा, तुमचं काय मत असेल तर तुम्ही वेगळे असू शकते. आपण प्रत्येक जण या देशामध्ये राहतो. मला असं वाटते गाढव म्हणजे कोण? ज्याची काहीच किंमत नसते तो गाढव. आणि घोडं कोण? घोडं म्हणजे कीर्तीचं प्रतीक आहे. भागवताच्या समुद्र मंथनाच्या कथेमध्ये याचा विचार डोंगरे बाबा नेहमी सांगायचे. आणि गाढवाची स्थिती काय असते? आपणही गाढवच आहोत ना. कारे दासहोशी संसाराचा खर. जे संसारामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना परमार्थाच्या दृष्टीनं प्रेरित करणं. आणि या गोष्टी कशामध्ये होतात? ज्ञानेश्वरीची 7व्या अध्यायाची ओवी बघा. मग साधू संगे सुभटा बुजो सत्कर्माची वाटा अपप्रवृत्तीचा माटा डावलोनी. संत महात्म्यांच्या संगतीमध्ये एकच काम होते, आपण चुकीचा मार्ग सोडून देतो आणि चांगल्या मार्गामध्ये जीवन जगू लागतो. आणि अशी जी काही वारकरी मंडळी होती त्यांना विशेष फलाची प्राप्ती पाहिजे होती. पण बघा, सामान्याचं फल सामान्य असते, विशेषाचं फलही विशेष असते. परमार्थ सामान्य केल्यानंतर फलही सामान्यच मिळेल. एकानं असाच अभ्यास केला मार्ग तसेच मिळतील. एकानं खूप मनलावून अभ्यास केला, मार्गामध्ये फरक पडेल का नाही? विशेषाचं फल विशेष आहे. एक चांगलं उदाहरण पुन्हा देऊन जातो. एकाला उपवास होता, भूक लागली म्हणून काय करायचं? घरी कोणी नव्हतं. आता स्वयंपाक करणं मोठं अडचण आहे. मग आता काय करायचं? तर म्हणे खिचडी करायला काही जास्त अक्कल लागत नाही, थोडीशी पाहिजेच. डाळ केली, पाणी पिणे तर काय सांगता येत नाही, काही ते तशी असतात. म्हणून काय करायचं? म्हणजे खिचडी करायची. डाळ तांदूळ एकत्र केलं, पाणी टाकलं आणि ती खिचडी चुलीवर ठेवली आणि चुलीच्या खाली उदबत्ती लावली. मला सांगा, खिचडी कधी शिजेल? याच्या बापाला तरी भेटेल का खायला? कधी मिळेल? अरे फल विशेष पाहिजे तर त्याच्याकरता साधना ही विशेषच करावी लागेल. लोक म्हणतात की संत महात्म्यांना जे फल प्राप्त झालं, संत महात्म्यांनी साधना सुद्धा विशेष केली. आणि परमार्थ हे विशेष साधनेचं जर फल म्हणायचं असेल तर त्याच्याकरता विशेष साधना करावी लागेल. मग काय केलं पाहिजे? तर भक्ती करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा आणि सोडविन यमा पासून घ्या. भक्ती करा. भक्ती हे साधन आपल्याकरता सांगितलेलं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी,
त्यातला प्रश्न नाही, बरीचशी प्रमाण आहे. भक्ती पंत बहु शोभा. आपल्याला बरं बाकीचं काही करणं शक्य होणार नाही, त्याचे आपण अधिकारी नाही कलियुगामध्ये. आणि म्हणून मग भक्ती करा. मग भक्ती करत असताना तेच तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात की तुका म्हणे सोपे आहे सर्व. आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती तो कठीण शुळावरील कोळी. आता याची मला बरीच प्रमाणं सांगता येतात. कारण की काही लोक काय करतात, संतांची काही प्रमाणं आपल्या स्वार्थाकरता अशी वापरतात. काही बरीचशी मंडळी आहेत आणि कोणाचं काही प्रमाण नसेल तर एक प्रमाण तर निश्चितच पाठ आहे, बुक्का लावू नये आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात की वक्त्याचा आदर करा, वक्त्या आदिमान बंद अक्षरा पूय. ज्ञानोबाराय पहिल्या चरणा हरिपाठामध्ये पहिले सांगतात की असोनी संसारी जीवे लेखू करी, पण शेवटी सांगतात लटिका व्यवहार सर्व हा संसार. तुकाराम महाराज म्हणतात संतांची संगती करा, पण तेच तुकाराम महाराज म्हणतात संत संगती न करावा वास एखादे गुणदोष येईल अंगा. माझ्याकडे इतका वेळ नाही या सगळ्याचा विचार करायचा, मला फक्त भक्तीचा विचार मांडायचा आहे. झाले पाहिजे अशी नवीन नवीन विषय वारकरी संप्रदायामध्ये सांगण्याची पद्धत आली पाहिजे आणि चांगलं होईल. चांगला संतांचा उपदेश जो आहे अभ्यासाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचेल. असो मग भक्ती सोपी आहे की कठीण आहे? कारण की तेच तुकोबाराय सोपी म्हणतात, तेच तुकोबाराय कठीणही म्हणतात. तेच तुकोबाराय सोपी म्हणतात, तेच तुकोबाराय कठीणही म्हणतात. म्हणजे खोटं मी सांगतच नाही, पण खरं सांगू का म्हणजे थोडस तुम्हाला क्षमा मागून तुम्हाला सांगतो. मला असं वाटते, मला जसं वाटते असं नाही, चैतन्य महाराजही माझ्यासोबत बोलले याच्या संदर्भामध्ये. भक्ती ही सोपी जी आहे ती समाजाकरता बरं दंभ करण्याच्या दृष्टीनं सोपी आहे. बघा, ज्ञानाचा दंभ करता येत, ज्ञानाचा दंभ करता येत, योगाचा दंभ करता येत, समाधीचा दंभ करता येत नाही, ध्यानाचा दंभ करता येत. एक जण म्हणाला मी ध्यान करत असतो, ध्यान केल्यानंतर 3 तास ध्यानामध्ये बसतो. 3 तास झाले हे जर लक्षात येते तर तू ध्यानामध्ये कसा काय बसतो? करताच येत नाही, दंभ करताच येत नाही. ज्ञानाचा दंभ करता येत नाही, योगाचा दंभ करता येत नाही, समाधीचा दंभ करता येत नाही, ध्यानाचा दंभ करता येत नाही. भक्तीचा दंभ फार सोपा आहे करता येण्याच्या दृष्टीने, फार सोपा आहे. काय लागते भक्तीचा दंभ करणे? भक्ती करण्याकरता एक गोष्ट लागते. 10 रुपयाची एक गोपीचंदनाची बटी आणायची, 10 रुपयाची भुक्याची डब्बी आणायची. माळ तुळशीची नाही सापडली तर बाबुळीची आणली चालते. घालायची गळ्यामध्ये, पांढरे कपडे वगैरे घालायचे. लोक पाया पडतात, किती तुम्ही धार्मिक आहात, किती घ्या. ओळखू येते का? वारीमध्ये जात असताना बरीचशी मंडळी ही वारीला येतात, आम्ही पायदळ जातो आणि जात असताना सामान चोरी जाते बऱ्याच वारकऱ्यांचं. मग आता हे जे येतात हे भक्तीचं दंभ करूनच येणारे असतात ना. आणि तुम्हाला खरं असं सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल, खोटे जे असतात ना ते इतके खरे दिसतात का खरेही त्याच्यामुळे खोटे वाटतात. हे मी म्हणत नाही, जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात की खरा माणूस जो असतो त्यालाही वाटते की मीच खरा आहे का हा खरा आहे. तुम्ही बघा, आपलं गंध तरी इकडं तिकडं जाईल, जो खोटा असतो त्याचा गंध व्यवस्थित सरळ लागते. आपला बुक्का तरी इकडं तिकडं दांडी निघत, त्याचा गोल लागते, कारण की ते बुक्का लावायला झालेले असतात. काही सांगताच येत नाही. म्हणून भक्ती जी सोपी आहे ती बहिरंगाच्या दृष्टीनं सोपी आहे. मीच म्हणतो किंवा चैतन्य महाराजच म्हणतात अशातला प्रश्न नाही. मला सांगा, तुकाराम महाराज तरी काय म्हणतात? नव्हे करू भक्ती कोमला उजाला, नव्हे करू भक्ती कोमला उजाला, नवी भावना भावना
पण एक गोष्ट लक्षात घ्या, बहिरंगाची भक्ती लोकांना प्रभावित करू शकते, बहिरंगाची भक्ती लोकांना प्रभावित करू शकते, पण देवाला प्रभावित करण्याकरता, संत महात्म्यांच्या जवळचं होण्याकरता अंतरंगाच्या भक्तीचाच विचार म्हणतो. कारण की कोठे कोठे सरे तुझ्या पायापाशी अंतर जाणसी पांडुरंग, तो परमात्मा अंतरातलं जाणतो. आणि हे भक्ती, हे प्रेम, हे बहिर जी योग्य जागा आहे ना तिथं असेल तरच व्यवस्थित काम करते. मी तुम्हाला एक उदाहरण देऊन चालतो. मी आता गाडी घेऊन आलो यवतमाळ कडून 350 किलोमीटर. त्या गाडीमध्ये जर डिझेल ठेवायचं असेल तर 1000 लिटरही बसू शकते. क्या ना भरू जर आपण ठेवल्या तर 1000 लिटरही बसू शकते. आणि जर मी नाही बसलो फक्त ड्रायव्हरच घेऊन आला तर अजून समोरही पाहू शकते. जे गाडीमध्ये डिझेल कितीही नेता येते, पण ते डिझेल तिथं असून चालत नाही. गाडी चालवायची जर असेल तर ज्या गाडीची डिझेलची टँक असते तिच्यात 2 लिटर असतं तरी बरं पडते, तरी गाडी चालते. आपलं भक्तीचंही तसंच आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या कितीही आपण भरून ठेवल्या असेल, पण अंतःकरणामध्ये शुद्ध भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत परमार्थाची गाडी ही चालवतोच नाही. चांगलं होईल याच्याबद्दल तुम्हाला काळजी असण्याचं कारण नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याकरता काही गोष्टी कराव्या लागतात. त्याची एक गोष्ट साधन पहिले नाही सांगितलं. म्हणून मी सांगून गेलो की काही लोक परमार्थ करतात पण संत जसे सांगतात तसे करत नाही. कदाचित हा अभंग त्यांच्या करता, हा अभंग त्यांच्या करता. तुम्ही एक काम करा, तुम्ही दंभाला दूर ठेवा. बघा रामायणामध्ये वाल्मिकी महाराजांनी प्रभू रामचंद्राला राहण्याचे 14 ठिकाण सांगितले.
आणि त्याच्यामध्ये एक ठिकाण सांगत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठे राहा, तर ज्याच्या अंतःकरणामध्ये या 3 गोष्टी असेल तिथं परमात्मा राहत नाही, असं व्यतिरेकाने सांगितलं. जिनके कपट दंभ नाही माया, कोण ज्यांच्या जीवनामध्ये कपट, दंभ आणि माया या 3 गोष्टी नसतात, तिनके हृदय बसवू रघुराया, त्यांच्या अंतःकरणामध्ये तुम्ही वास करा, तुम्ही वास करा. तुकाराम मला बघा, मला एक सांगायचं आहे, आपलं सगळी ही जी शास्त्र परंपरा आहे याच्यामध्ये फार सुसंगती आहे, याच्यामध्ये फार सुसंगती आहे. जी आसुरी संपदा सांगितली त्या आसुरी संपदेमध्ये पहिलं कोणतं सांगितलं? दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, मेवच. या दंभ कशाला म्हणतात? दंभ कशाला म्हणतात की तुम्ही गीताही सांगते, तुकोबाराही सांगतात, ज्ञानोबारायांनी सुद्धा दंभाचं वर्णन केलेलं आहे, गोड वर्णन आहे. आपण दंभ कशाला म्हणतो की आपण जे नाही ते आपण लोकांना दाखवतो, त्याला आपण दंभ म्हणतो व्यवहारामध्ये. मी उदाहरण देत असतो की 2 जण रेल्वेतून उतरले आणि खेड्यावर त्यांना जायचं होतं, उन्हाळ्याचे दिवस होते, गाडीमध्ये बसले. गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांनी सांगितलं काचा लावून घ्या. काचा लावून घेतल्या. त्या ड्रायव्हर सोबत एक माणूस आलेला होता, त्यांना सांगितलं म्हणे काचा कशाला लावला, उन्हाळ्याचे दिवस आहे ना, उन्हाळ्याचे दिवस आहे, काचा कशाला लावता? ते 2 जण म्हणू लागले काचा याच्याकरता लावायच्या की बाहेरच्यांना वाटलं पाहिजे गाडी एसी आहे, आतमधून उघडून मेले तर चालते, आतमध्ये तसेच मेले चालते, बाहेरच्यांना दिसलं पाहिजे गाडी एसी आहे म्हणून. याला आपण व्यवहाराला दंभ म्हणतो. पण ज्ञानोबाराय कशाला दंभ म्हणतात? ज्ञानोबारायांनी गोड उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात की आपली आई ही पवित्र आहे. किती पवित्र आहे? सकळ तीर्थाची फार पवित्र आहे. आणि अशी पवित्र असणारी आई, पण तिचे जर आपण लोकांसमोर कपडे काढले तर तीच आई पतनाला कारण ठरते. जैसी आपुल्या जननी नग्न दागिल्या जनी, ते तीर्थची परिपत्नी कारण होय. ते तीर्थ आहे पण पत्नाला कारण ठरते का? तुम्ही तिचं वस्त्र हरण केलं. तसं तुम्ही केलेलं पुण्य तुम्ही लोकांसोबत तुमच्या तोंडाने जर मांडत असाल तर ते पुण्य सुद्धा तुमच्या उद्धाराला कारण ठरत नाही. तो दंभ आहे. म्हणून तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे वारंवार सावध करतात, न करी दंभाचा सायास, शांती राहे बहु अस, जीवे शेवी सुगंध रसन, आळस न करी रामनाम. दंभाचा सायास करू नको बाबा, दंभ करू नको. आणि हा दंभ जर नाही करायचा असेल तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? युक्त शुद्ध सेवा देवाची, शुद्ध चित्ताने देवाची सेवा कर. विठ्ठल आता प्रश्न हा येतो की चित्त शुद्ध त्याचं लक्षण काय? चित्त शुद्ध म्हणजे नेमकं काय? ते काही आरशात दिसत नाही ना, आरशात दिसत नाही. मी विनोदाने म्हणत असतो, तुमच्या जीवनामध्ये दंभ आहे का, या षडउर्मी आहे का, हे विकार आहे का, हे तुम्ही आरशात पाहू शकत नाही. पण हे पाहायचं असेल तर 2 आरसे आहेत आपल्याकडे, तसे बरेच आहे पण 2 सांगतो मी. ज्ञानेश्वरी ग्रंथ पहा. माणसाला आपलं पारमार्थिक स्वरूप कसं आहे, आपलं पारमार्थिक रूप कसं आहे हे जर पाहायचं असेल तर त्यानं ज्ञानेश्वरी आणि गाथा रूपी आरशामध्ये पाहावं पाहिजे. आपली अडचण काय असते माहित आहे? एका हिंदी कवीनं गोड शब्दामध्ये म्हटलेलं आहे, आपली स्थिती काय आहे? आपली स्थिती अशी आहे, यही भूल मैं बार बार करता रहा. प्लीज लिसन माय लिसनर्स. यही भूल मैं बार बार करता रहा, धूल चेहरे पर थी और मैं आईना साफ करता रहा.
चेहऱ्यावर माझी धूळ बसलेली होती आणि मी ते दुसरंच घासत बसलो. तसं काय आहे आपलं रूप काय आहे? अजूनही एक हिंदी कवी म्हणतो, मला हे बरंच सांगता येईल. काश खुदा ने ऐसा आईना बनाया होता जिसमें आदमी नहीं इंसानियत नजर आती. असा कोणता आरसा? आणि तो आरसा बनवला नाही असं नाही. ज्यानं लिहिलं त्यानं ज्ञानेश्वरी गाथा वाचली नसेल. तो आरसा आहे गाथा, तो आरसा आहे ज्ञानेश्वरी, तो आरसा आहे एकनाथी भागवत. आणि आपण त्या आरशामध्ये पाहिलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी त्या आरशामध्ये पाहिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या आरशामध्ये पाहिलं होतं. या सगळ्या संत महात्म्यांनी त्या आरशामध्ये पाहिलं होतं. भगवान बाबांसारख्या महापुरुषांनी त्या आरशामध्ये पाहिलं होतं आणि त्यांच्या लक्षात आलेलं होतं की देह हे माझं स्वरूप नाही. आणि नुसतं लक्षात आलं नव्हते, तसे ते जीवन जगले होते. म्हणून पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचू शकते. कारण की हे देह माझं स्वरूप नाही त्यांच्या लक्षात आलं होतं. आपल्याही लक्षात आलेलं नाही. आपण जरी म्हणत असलो तोंडाने, अडचण हीच आहे, अडचण हीच आहे. माणूस गप्प कशा करता करतो? स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता. विठ्ठला विठ्ठला. मी माझ्या जीवनातलं एक उदाहरण सांगतो. मी एकदा 8:30 वाजता उठलो. एकदाच उठलो असं काही, बरेच वेळा उठलो. उशीर झाल्यानंतर कशाला खोटं बोलायचं त्याच बरेच वेळा उशिरा उठण्याचा योग येतो. आणि मला भेटण्याकरता एक कोणीतरी वारकरी आले. आता वारकरी आल्यानंतर माझ्यापाशी बसले आणि बसले मी लगेच उठलेला होतो. मला म्हणाले, महाराज तब्येत बरी नाही का? म्हणलं नाही बरं, चांगली आहे, फक्त रात्री उशीर झाला म्हणून यायला कीर्तनावर झोपून राहिला. मी नक्की विचार केला की यानं असं का म्हटलं असेल. तुम्ही आरशामध्ये चेहरा पाहिला, म्हटलं बरोबर दिसून राहिलं सगळं, नेहमी पाहण्यासारखं आहेच ना. आणि डबल म्हणलं यांना मी कसं काय बिमार दिसतो. नंतर माझ्या लक्षात आलं की मी उशिरा उठलो. असेच हे कोण्यातरी महाराजांपाशी गेले असं, तो उशिरा उठला असं, त्यानं सांगितलं असं माझी तब्येत बरोबर नाही. कशा करता लपवलं? त्यांनी मला मानावं, त्यांनी मला मानावं, त्याच्यापाशी माझा हे जाऊ नये. मी स्पष्ट सांगितलं मी आत्ताच उठलो बा, मला रात्री उशीर झाला म्हणून उशिरा उठलो. माणूस गप्प कशा करता करतो? तो मोठेपणा वाढावा याच्याकरता. माणूस गप्प कशा करता करतो? लोकांना फसवण्याकरता. आणि हे सगळं दूर कधी होईल? जोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत होणार नाही. मग चित्त शुद्धतेचं लक्षण काय आहे? तर तुकाराम महाराजांनी ते सांगितलं, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, रामेश्वर शास्त्रींना तुकाराम महाराजांनी पाठवलेलं होतं. त्या पत्रामध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. म्हणजे कोणीही तुमचा तिरस्कार करत नाही, कोणी तुम्हाला वाईट म्हणत नाही, जर तुमचं चित्त शुद्ध असेल तर. याचा अर्थ एक आहे की चित्त जर आपलं शुद्ध असेल तर कुत्रही आपल्या अंगावर भोगणार नाही. कोण नाही म्हणाले? महाराज लोकांच्या अंगावर पहिले भोगते. तुमच्या इकडं नाही पण आमच्या इकडं तर मोठी अडचण आहे. आता रस्त्याने येता येता गाडीच्या मागे एक लागलं होतं त्या गंगाखेडच्या जवळ. आमचे मते बुवा म्हणे महाराजाची गाडी आहे, महाराजाच्या गाडीवर भोगू नको. मी महाराजाच्या गाडीवरच पहिले भोगते, कारण की ते दुसऱ्या कुत्र्यांसोबत राहते ना. आणि असे बरेचसे कुत्रे आहेत का जे चांगल्या माणसावरच भोगतात. शब्दाच्या पलीकडे ती द्यावी भूमकोण आपण त्याचे नयशी. तू कुत्र्याविषयी थोडे म्हणत असतील, कुत्र्यांविषयीच म्हणून राहिले. ते कुत्रे हे कुत्रे फार फरक आहे. बोलतात नक्की कुत्रे भोगतात. आमचे एक दारवा गाव आहे, आम्ही ज्या गावापाशी राहतो तिथे तहसील आहे.
एक आमचे जुने प्राध्यापक मित्र होते, त्यांच्याकडे मी गेलो आणि गेल्यानंतर त्या परिसरातले कमीत कमी 10-12 कुत्रे माझ्या मागे लागले आणि सगळे लोक जमा झाले. आता कुत्र म्हटल्यानंतर भीती वाटणं स्वाभाविक आहे. कुत्र साप म्हटलं की भीती वाटते. इथे जर म्हटलं की साप निघाला तर तुम्ही थांबाल का? तुम्हाला साप काय पाहिजे, आपण बेडकेवरी बांधतो. पण कुत्रण साप म्हटलं की आपण घाबरतो. मलाही थोडी भीती वाटली, पण लहान रस्ता वगैरे मध्ये काय करा. मग मी त्या सरांना विचारलं, म्हटलं का हो सर, हे कुत्र माझ्याच मागं का लागलं? बरेचसे लोक होते माझ्यासोबत, माझ्याच मागं का लागलं? ते म्हणे एकही धोतरवाला इथे ज्यांना आजपर्यंत पाहिलं नाही, म्हणून ते सगळे. नंतर माझ्या लक्षात आलं का महाराज लोकांनी धोतर घालणं पाहून बंद केलं. विनोदाचा भाग सोडा, पण भुंकतात कुत्रे, भुंकतात. चित्त शुद्ध नाही का आपलं? चित्त शुद्ध नाही का? चित्त शुद्धता कशामध्ये कशी लक्षात येईल बरं, हाही प्रश्न जाऊ दे. तुम्ही म्हणताय की चित्त शुद्ध सेवा देवाची आहे, पण आपलं शास्त्र असं सांगतं की देवाच्या सेवेनं चित्त शुद्ध होते. तन की शुद्धि दान से होती है, धन की शुद्धि दान से होती है, और मन की शुद्धि ध्यान से, म्हणजे देवाच्या सेवेनं होते. मग कार्याकारण संबंध काय आहे बरं? इथंच तुकाराम महाराज असं म्हणतात असं नाही, तुकोबाऱ्या दुसऱ्याही एका ठिकाणी म्हणतात, भावे गावे गेला, भावे गावे गेला, ते म्हणतात की खूप चांगलं सांगावं वाटते, पण हे दृष्ट घड्याळ मोठं कठीण आहे. मला माझ्या लक्षात नाही राहिलं, लगेच वेळ निघून गेला. असो, कार्याकारण काय संबंध तुम्ही थोडक्यात सांगतो. सोपी उदाहरण घेऊन तुमच्या लक्षात आणून देतो की भगवंताचं नामचिंतन करण्याकरता थोडी चित्त शुद्धी पाहिजे, त्याच्याशिवाय नामचिंतन होत नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. स्वयंपाक करायचा असेल तर चूल पेटवावी लागते. मग चूल पेटवण्याकरता काय निर्माण करावं लागते? अग्नी निर्माण करावा लागतो. मग तो अग्नी निर्माण कशाने होतो? माचीची काडी तिथे लावावी लागते. आमच्या विदर्भामध्ये म्हणतात की काड्या नका लावत जाऊ, नाही तर मग काड्या करत नका जाऊ, हा एक शब्द आहे आमच्याकडे. बरेच लोक काड्या म्हणतात. काडी म्हणजे थोडासा अग्नी लावा, जास्त अग्नी तुम्हाला प्राप्त होईल. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पहिले सबमर्सिबल मोटर नव्हते. आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत. त्या जुन्या मोटरी राहायच्या, त्या मोटरी पाणी द्यायच्या. पाणी द्यायच्या म्हणजे मग काय करावं लागायचं? त्याच्यामध्ये थोडंसं पाणी भरावं लागायचं, मग ते जास्त पाणी द्यायचं. तसं थोडं चित्त शुद्ध पाहिजे. सेवा करत करत ते जास्त शुद्ध होते. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. ते उदाहरण तुमच्या लवकर लक्षात येईल. एकाची शेती साधी होती, त्याला जास्त पिकत नव्हती. बाजूच्याची इरिगेशनची होती. त्यानं त्याला विचारलं, म्हणे तू इरिगेशन कसं काय केलं? ते म्हणे बँकेनं मला कर्ज दिलं. म्हणे कर्ज देण्याकरता काय करावं लागते? ते म्हणे ते खूप मोठं देतात, टेबलाच्या खालून थोडंसं आपल्याला द्यावं लागतं. मी भ्रष्टाचार करायला शिकवत नाही बघा.
पण मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की थोडेसे पैसे दिले की तो आपले केस वगैरे मंजूर करून देतो आणि जास्त देतो. म्हणजे थोडंच चित्त जर शुद्ध असेल तर आपलं चित्त जास्त शुद्ध भगवंताच्या सेवेनं होते. महाराज आमच्या हे लक्षात आलं, नीट व्हायचं असेल तर दंभ दोन करावं लागेल, चित्त शुद्ध करावं लागेल. पण चित्त शुद्धी करायचं साधन कोणतं? साधन करा. कोणतं साधन करा तर आवडे विठ्ठल गायचे एकांत. हे साधन करा. हे साधन कलियुगामध्ये सांगितलेलं आहे. हे तुकोबाराया सांगतात असं नाही, हे सगळे संत महात्मे सांगतात. संत महात्मे सांगतात असंही नाही, शास्त्र पुराणही तेच सांगतात. हरे नामेव 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 मम जीवनम कलो नास्तेव 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 गतिरम यथा. कृते अध्याय तो विष्णू आपण भागवत श्रवण करतात. रामायण सुद्धा हेच सांगते. यह कलिकाल न साधन पूजा जप जप तप व्रत पूजा. राम ही सुमेर हे गावही राम ही संतत सुमिये राम गुण ग्रामये. शेवटी उत्तरकांडात हेच सांगितलं, यह कलिकाल न साधन पूजा. मग काय करा? राम ही सुमिरही, राम ही गावही. तुकोबाराय सांगतात, तुलसीदास बाबा सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय तेच सांगतात. बरं देवही तोच सांगतो, माझे भक्त गाते तिथे अर्धांगी तिथे नाम वसावी वैकुंठ. देवही तेच सांगतो, सगळे तेच सांगतात. बरेच जण म्हणू लागले महाराज झालं मग आमचा आणि गीताचा काही संबंधच नाही. म्हणाले का? तुम्हीच तर सांगितलं गायीजी, आमचं गाण्याचा आणि आमचा काहीच संबंध. आमचे एक आजोबा होते, कदाचित कोणी ओळखत असेल, वराडी कवी, प्रसिद्ध वराडी कवी शंकरराव बडे. आणि ते सांगायचे म्हणजे मला गळा नाही, नरडा आहे, नरडा. ज्यांचा आवाज बरा नसेल, आता आम्ही मग गायनानं जर देव मिळून राहिला मग आम्हाला कसा मिळेल? आमचा संबंध तुटला ना, तुटला आमचा. असं होईल का? नाही. तुकोबाराय म्हणतात नाही. अरे मला तरी कुठं आहे? नाही जरी माझं मधुर उत्तर तिथला सुस्वर नाही देवे नाही तयारीनं भोगेला विठ्ठल पैसा बोलणं. आपला अर्थ घेण्यामध्ये चूक होते. परवा मी चैतन्य महाराजांचं कीर्तन ऐकत होतो. त्यांनी गोड दृष्टांत सांगितलं. कोथळी मुक्ताईनगरला सप्ताह सुरू होता आणि मी ऐकत होतो. आठवला मला तो इथं आता. आणि एक माणूस हॉटेलमध्ये जेवायला गेला, वारकरी नव्हता, गेला जेवायला. आणि जेवायला गेल्यानंतर जेवण करू लागला. जेवण केल्यानंतर जेवायच्या पहिलेच त्यानं काय केलं, जेवण झाल्यानंतर जेवण झालं आणि 2 चमचे होते तिथं, ते चमचे उचलून खिशात टाकले. चमचे उचलून खिशामध्ये टाकले. तर खिशामध्ये टाकले. काही काही लोकांना ही सवय असते, ते चोरी करतात असं नाही, त्यांची ती आठवण म्हणून घेतात. मी चप्पल घालणं बंद केली. मी कीर्तनाला जेव्हा येतो ना
चप्पल घालणं बंद केले. लोकांना काय वाटते हे फेटा बांधलेली म्हणून चप्पल घालत नसते. तसं काही नाही. 3-4 ठिकाणी चोरीला गेलो. मी आणल्या माझ्याच चोरून दिल्या. मग मी बंद करून टाकल्या. एका जणाच्या पायात दिसली कीर्तन सुटल्याबरोबर. मला मना वाटलं नाही, पण मी काय म्हटलं माझी आत्ताच गेली अशीच होती. त्यानं उत्तर काय दिलं? तो म्हणे महाराज ही तुमचीच आहे. पण तुमचं कीर्तन मला खूप आवडलं. ते मला नेहमी लक्षात राहिलं पाहिजे म्हणून मी चोरून घेऊन चाललो. तसं काही काही व्यवस्थित सवय असते अशी कोणाकोणाची. तसं त्याने ते 2 चमचे घेतले. चमचे घेतल्यानंतर वेटरच्या लक्षात आलं. वेटरच्या लक्षात आल्यानंतर तो लागला म्हणजे हे बरं नाही ना. अरे इतक्या महागाच्या हॉटेलमध्ये जेवायला आले 2 चमचे चोरतात. काही मोठी गोष्ट आहे काय? काही 10-15 रुपयाचे चमचे असतील, कशाला चोरतात? त्याने एक उत्तर सांगितलं, पण तुम्हाला माहित नाही. माझ्या डॉक्टरनं मला एक दवाई दिली आणि त्याच्यावर लिहून आहे 2 चमचे घेणे. 2 चमचे घेणे. मग मी कुठे गेलो की 2 चमचे घेत असतो. तसा आपणही तसाच अर्थ करतो. तो परमात्मा गायनानं वादनानं हे केल्यानं सापडतो असं नाही. तो कोणाला मिळाला? त्या गोपाळांना मिळाला. मग ते गोपाळ भजन काय करायचे? करोनी आटिरी आपुल्या मांदळ, 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 करोनी आटिरी आपुल्या मांदळ आणि वाजविती टाळ करायचे. आणि काय अधिकार त्यांचा होता, एवढा त्यांचा छंद. देवाला ते आवडायचे. त्यांच्या गोष्ट खायचे. आपलं सगळं चांगलं असते, परंतु आपण देवापर्यंत पोहोचत नाही. तुकोबाराय गोड वर्णन करतात. काय करशील कुशल गायन, अंतरी मळीन प्रवृत्ती. माझा जो मुख्य मुद्दा आहे या अभंगाच्या चिंतनाचा, त्याच्याकडे लक्ष ठेवा. आज अशी स्थिती आलेली आहे की बहिरंगापेक्षा अंतरंगाला महत्त्व देणं फार गरजेचं झालेलं आहे. बहिरंगाला महत्त्व देऊन सीतेसारखे जर फसू शकते तर आपला काय अधिकार आहे? त्याला काय अधिकार आहे? म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि एक काम करा, भगवंताचं नामचिंतन हे कलियुगामधलं असं साधन आहे की ते आपली अधोगती कधीच होऊ देणार नाही. ते आपल्याला कधीच फसू देणार नाही. आणि कदाचित एखाद्या गोष्टीमध्ये फसलो तरीही सोडवणारं भगवंताचं नामच असेल. प्रभू रामचंद्रांवर तरी काही लोकांनी आक्षेप घेतले की बायकोला सोडणं बरं होतं का, काय तिची चूक होती, आक्षेप घेतले. पण आजपर्यंत देवाच्या नावावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. देवाच्या नावानं सगळ्याचं कल्याणच केलं. फक्त ते नामचिंतन करत असताना एकच केलं पाहिजे, आवडे विठ्ठल. आवडीने घेतलं पाहिजे. आवडीने म्हणजे प्रेमाने घेतलं पाहिजे. आणि प्रेमाने घेत असल्याचा फायदा
बायको आपल्या नवऱ्याचं नाव घेताना उखाण्यात घेते तेव्हा नवऱ्याला फार बरं वाटते. तिनं किती शिव्या दिल्या तरी मग नंतर गुदगुल्या होता किती छान नाव आहे. पण तेच जेव्हा घटस्फोटाचा संबंध असतो तेव्हा ती नाव घेते, पण ते नाव घेणं नवऱ्याला आवडते का? आवडत नाही. आवडीनं प्रेमानं नाव घेणं हे देवाला आवडते. तसं तर देवाने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं. भागवताच्या षष्टम स्कंदामध्ये स्पष्ट विचार आहे. सांकेतम परिहास्यमस्तोभ हेलनमेव कसंही घ्या. रामायणे सांगते भाव तो भाव आलस अनखो नाम जपत मंगल दस दिशो. सगळं ठीक आहे, पण आवडीनं घेतलं तर फार मोठा लाभ झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये राहत नाही. म्हणून नाव घेत असताना आवडीनं घ्या, त्या विठ्ठलाचं नाव घ्या आणि एकांतामध्ये घ्या. तुम्ही म्हणसाल महाराज मग आता आम्ही घरी जाऊ का? हे देवाचं नाव घेणं आहे. तुम्ही म्हणतात की एकांतानं घ्या. एकांत काय आहे? बरं, एकांत सांगितलेलाही आहे. मराठी जनसंसदी याचं भगवत ज्ञानोबारायाने वर्णन करत असताना सांगितलं की जया जनपदाची खंती बहु एकांतावरी प्रीती. तुकोबाराय सुद्धा म्हणतात की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांत सांगितलेला आहे. एकांत खूप महत्वाचा आहे. काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगास्थाने. मग हा एकांत नाही का? हाही एकांत आहे. एका भावाचा एकांत पीक पिकला अनंत. हे एका भावाचे सगळे बसलेले आहे. आणि असं जर असेल तर उलट याच्यात तर तो लवकर येतो. एकलिया भावगळी काही सापडे तो काढे वैष्णवाच्या मेळेत उभा ठाकेसी. तो लवकर येतो. आणि मग नंतर काय होते तर अलभ्यते येते लाभ घडा. खूप मोठे मोठे फायदे प्राप्त होतात. पहिला फायदा आहे मोक्ष. मोक्ष कसा आहे? मुक्ती नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष नामचिंतन आणि मोक्ष मिळतो. आता मला एकच गोष्ट सांगायची आणि 5 मिनिटांमध्ये सेवेला पूर्णविराम द्यायचा. कलियुगामध्ये मोक्ष कोणता पाहिजे? मोक्ष ही कोणती भूमिका नाही, भूमी नाही, तर ती एक भूमिका. मोक्षाकरता मरणं गरजेचं नाही, जीवनातल्या काही गोष्टी मारणं गरजेचं आहे. आणि त्याच गोष्टी जगद्गुरु तुकोबाराय अनेका अंतरानं द्यावी वसती करावी हे शांती वासनेची. संपवून टाका. बघा, माणसाचा परमार्थ सफल झाला, माणसाचं जीवन सफल झालं हे कधी समजायचं? आपल्या जीवनामधला काम आपल्याला दिसत नाही, इच्छा आपल्या संपत आल्या, आपला क्रोध आपण कोणावर रागवत नाही. मंबाजी बुवा जेव्हा तुकाराम महाराजांना मारत होते तेव्हा तुकाराम महाराजांना राग आला असेल असं नसेल आला असं नाही, कारण की तुकोबाराय सुद्धा काही साधारण होते का? भले तरी देऊ ते सांगणारे तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराजही कोणाला तरी मारत होते, पण ते कोणाला मारत होते तर क्रोधाला मारत होते. आणि मारलं काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे गेली दोरी इंद्रियाचे जणी आम्ही झालो गोसाई. म्हणून अनेका अंतरानं द्यावी वसती करावी हे शांती वासनेची. कारण त्याच्याकरता काय करा तर आवडे विठ्ठल गाईचे एकांती अलभ्यते येती लाभ घडा. एकदा भगवंताचं चिंतन घंटामध्ये सेवेला पुन्हा तुका